रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा 2026मध्ये शेळीपालन, मेंढीपालन, गायपालन आणि म्हैसपालन बंद होणार का? बरं का, हे चारीही वर्गातील लोक घाबरून गेले आणि आपणाला हा आपला धंदा बंद करावा लागणार का, असा प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न येऊ लागला आहे. बरेच दिवस झालं व्हिडिओ अपलोड करीन म्हणत मुद्दाम म्हणजे थोडासा उशीर लावला, परंतु किती जणांना काळजी आहे ते पाहिलं तर असंख्य लोकांचे फोन आले की सर कसं काय होणार, हवामानाचा अंदाज तर असा आहे आणि यावर्षी 1972 सारखा दुष्काळ पडणार, कसं व्हायचं सर आपल्या शेळ्याचं मेंढ्याचं. तर माझ्या मते शेळीपालक किंवा मेंढीपालक किंवा गाय म्हैस पालन करणाऱ्या लोकांनी या म्हणजे आता मीडियावर जे चाललेलं आहे वातावरण दुष्काळाचं ते वाजवीपेक्षा जास्त चाललंय आणि त्याला घाबरून न जाता याच्या पाठीमागं लक्षात ठेवा कितीतरी दुष्काळामधून आपण तोंड देऊन पुढे आलेलो आहे. माझ्या मते अनुभव तर कुणाला नसावा असं मला वाटतं. 2001 पासून माझं हे शेळीपालन आहे, शेळीपालन आणि मेंढीपालन, म्हैसपालनही आहे. तर तिथून ते आत्तापर्यंत अनेक दुष्काळाला मी सामोरे गेलो आहे. आत्तासुद्धा गेल्या वर्षी पाऊस पडूनसुद्धा आत्ता सध्याची स्थिती आमची अशी आहे की आम्हाला पिण्यापुरतं पाणी आणि मेंढ्या शेळ्यापुरतं पाणी फक्त विहिरीतून काढू शकतो आम्ही. त्याच्यामुळं दुष्काळी पट्ट्यात दुष्काळात संगोपन केलेली व्यक्ती आहे मी. घाबरून जाऊ नका. फक्त हे सत्य होणार आहे का, तर हे सत्य होणार आहे, जवळजवळ 70% सत्य होणार आहे. आणि पाऊस कमी होणार आहे की जो पाऊस शेळी मेंढी, फिरस्ती शेळी मेंढी किंवा शेळी मेंढीसाठी चारा उत्पन्न करणाऱ्या व्यक्तींसाठी हा फार भीतीदायक नाही, परंतु म्हैसपालन आणि गायपालन जे लोक करणार आहेत त्या लोकांसाठी मात्र काळजी करणारा हा दुष्काळ आहे. कारण यामध्ये ज्येष्ठामध्ये अधिक आलेला आहे, लक्षात ठेवा असं. आणि त्यात एल निनोचा प्रभाव म्हणजे महासागरातील तापमान हे अति वाढल्यामुळं पाऊस जून, जुलै आणि ऑगस्ट, जवळजवळ सप्टेंबरसुद्धा अवकाळी पाऊस ज्या अर्थी सुरू आहे, लक्षात ठेवा. तर या अवकाळी पावसामध्ये आपलं बरंच नुकसान होतं आहे. आपण यावर पडेल पावसाळ्यात पाऊस असं म्हणून दुर्लक्ष करतो. तर मी या व्हिडिओमधून सर्वांनाच जागृत करू इच्छितो की दुष्काळ जरी असला तर छोट्या जनावरांसाठी म्हणजे शेळी मेंढीसाठी हा दुष्काळ फारसा काही जाणवत नाही. कारण का, तर दुष्काळाचा कालावधी म्हणजे आपले सोन्याचे दिवस. लक्षात ठेवा, मार्केट इतकं जबरदस्त येत असतं या शेळीपालन आणि मेंढीपालन करणाऱ्या व्यक्तींना. कारण दुसरा कोणता एवढा सोफा आणि दुष्काळात टिकून राहणारा दुसरा कोणताही मेन बिझनेस नाही आहे. फक्त प्रिकॉशन हे घ्यायचं आहे की आता जो तुमच्या रानामध्ये चारा आहे तो चारा व्यवस्थितरित्या काढून त्याची गंज लावा, तो चारा व्यवस्थितरित्या झाकून ठेवा की ज्या चाऱ्याचा उपयोग आपणाला पुढच्या वर्षी म्हणजे पावसाचं प्रमाण जरी कमी झालं तरी त्या चाऱ्याचा उपयोग जर तुमच्याकडं भरपूर प्रमाणात आता सध्या हिरवा चारा असेल तर या हिरव्या चाऱ्याचा मुरघास करून ठेवावा, बॅगाच्या बॅगा भरून ठेवाव्यात. लक्षात ठेवा, ही आवश्यकता भासणार आहे गायपालन आणि म्हैसपालन करणाऱ्या व्यक्तींसाठी.
शेळीपालन मेंढीपालन करणाऱ्या व्यक्तीसाठी सुद्धा आळस आहे. कारण पावसाचं प्रमाण जर कमी म्हटलं तर जेवढा पाहिजे तेवढा पाऊस न पडल्यामुळं किंवा मध्ये गॅप देऊन पाऊस आहे, पाऊस पूर्णतः नाही असं नाही आहे, साधारण 70% आसपास ते 90% या दरम्यान आपणाला पाऊस आहे. त्याच्यामुळं चाऱ्याचा तुटवडा अगदी रानात चरायला घेऊन जाणाऱ्या व्यक्तींसाठी सुद्धा सांगतोय, सावधानतेने पावलं आत्तापासूनच उचला. जेवढा तुमच्याकडं चारा तुम्हाला जास्तीत जास्त स्टोअर करता येईल. अगदी आता वैरणी बऱ्याच जणांच्या विकण्यासाठी निघालेल्या असतात. ती मक्याची वैरण असेल, ज्वारीची वैरण असेल किंवा तूर बुसकट असेल, हरभरा बुसकट असेल, तर ही बुसकटं तुम्ही साठवून ठेवा की जेणेकरून ऐन वेळेला आपणाला दुष्काळामध्ये कुठल्याही पद्धतीचं संकट आपल्यावर येता कामा नये. आणि दुष्काळ पडतोय म्हणजे वातावरण थोडंसं कमी दूषित असणार आहे, त्याच्यामुळं रोगराईचं प्रमाणसुद्धा लक्षात ठेवा कमी असतं. वाढ मात्र व्यवस्थित, आपल्याकडं जर चारा व्यवस्थित रीतीनं असेल तर पिल्लांची वाढ, त्या पिल्लांना मार्केटमध्ये असणारा भाव, दुधाचे दर लक्षात ठेवा, म्हशीच्या दुधाचे दर किंवा गाईच्या दुधाचे दर हे अगदी गगनाला भिडतील. आणि मी पुन्हा एकदा आवर्जून सांगतो, निसर्गातील ज्या घटकावर आत्तापर्यंत दुर्लक्ष झालेलं आहे तो त्या घटकाला निश्चितच किंमत आल्याशिवाय राहणार नाही. दुष्काळ पडला तर शेतकरी हा मरू शकत नाही, लक्षात ठेवा. हां, तो काटकसर करून आपलं जीवन तो जगू शकतो, परंतु बाजारामध्ये मार्केटमध्ये जेव्हा मालाच्या किमती भडकल्या जातात तेव्हा ज्यांच्याकडे शेती नाही आणि जे फक्त नोकरदार आहेत अशा व्यक्तींनी काळजी करावी. त्यांना शुभ ना अशुभ आहे दुष्काळाचं, पण दुष्काळाची झळ तेव्हाच त्यांना जाणवते जेव्हा ते बाजारामध्ये पिशवी घेऊन जातात. आणि आपण फक्त व्यवस्थितरित्या चाऱ्याचं नियोजन करून जर आपण शेळीपालन किंवा मेंढीपालन केलं तर मला नाही वाटत की आपल्यावर कुठल्या प्रकारचं संकट येईल. मी मुद्दाम थोडंसं म्हणजे बऱ्याच जणांनी डायरेक्टच घाबरूनच ज्या दिवशी ज्यांनी यूट्यूबवरती किंवा टी व्हीवरती हे ऐकली बातमी, पावसाचा अंदाज ऐकला आणि यावर्षी 1972 सारखा दुष्काळ पडणार आहे म्हटल्यानंतर बऱ्याच जणांचे धाबे दाणाले आणि बऱ्याच जणांनी फोन केले, काय सर माझ्या 200 शेळ्या आहेत त्या, माझ्या सर 250 मेंढ्या आहेत त्या, माझ्याकडं सर गुरं एवढी आहेत, काय करावं, कमी करावं का काय एकूण टाकावं ती. तर असलं काय उद्योग करू नका. लक्षात ठेवा, फक्त आहे त्या स्थितीमध्ये जे जे काही मिळतंय ते स्टोअर करून ठेवा, काळजी करू नका. तुमची काळजी मला वाटली म्हणून हा व्हिडिओ मी अपलोड केला. भगवंताचं ज्ञान त्यांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. विठ्ठल 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 विठ्ठल.